पारदर्शकता, जबाबदारी आणि सातत्याने होणाऱ्या प्रशासकीय बदल्यांवर लोकशाही व्यवस्था टिकून असते. मात्र कुळगाव बदलापूर नगर परिषदेत लोकशाहीचे हे तत्व नाहीसे झालेले दिसते. काही वरिष्ठ आणि तथाकथित महत्त्वाचे अधिकारी गेली 10-15 वर्ष एकाच पदावर किंवा एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचे चित्र आज उघडपणे समोर आहे. नियम स्पष्ट असताना त्यांचे असे दीर्घकाळ टिकून राहणे हा केवळ प्रशासकीय योगायोग नाही, तर गंभीर प्रश्नचिन्ह आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम 2005 नुसार एका पदावरील सामान्य कार्यकाळ 3 वर्षांचा आहे. अपवाद असू शकतात, पण तेही नियमांच्या चौकटीत. नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी तर एकाच जिल्ह्यात 6 वर्षांपेक्षा अधिक काळ राहणे अपेक्षित नाही. तरीही बदलापुरात हे नियम जणू फाईलपुरतेच उरले आहेत. याचा थेट परिणाम प्रशासनाच्या आरोग्यावर होतो. एकाच ठिकाणी दीर्घकाळ राहिल्याने स्थानिक राजकीय साटेलोटे, कंत्राटदारांशी जवळीक आणि दलालीचे जाळे निर्माण होण्याचा धोका वाढतो. कामांमध्ये मक्तेदारी येते, पारदर्शकता कमी होते आणि सामान्य नागरिकांची कामे फेऱ्यांमध्ये अडकतात. नव्या कल्पनांना, सुधारणा आणि गतिमानतेला प्रशासनात वाव मिळत नाही. ही याचीच परिणती आहे. बदलापूरचा विकास म्हणजे फक्त रस्ते, इमारती किंवा प्रकल्प नव्हेत, तर स्वच्छ आणि जबाबदार प्रशासनही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच दीर्घकाळ एकाच खुर्चीला चिकटून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, त्यांच्या कार्यकाळातील कामांचे लेखापरीक्षण आणि नगरविकास विभागाची ठोस कारवाई ही काळाची गरज आहे. प्रशासन हे जनतेसाठी असते, सवयीच्या खुर्च्यांसाठी नव्हे. बदलापूरकरांनी आता पारदर्शक प्रशासनासाठी जागे होणे आवश्यक आहे.